तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आपला कुठे होणार आहे? आपल्या देहरे गावामध्ये. तर आता मी सकाळी मस्त फ्रेश झालोय. आज वार आहे शनिवार. तर मी ब्लॉग हा शक्यतो रविवारी सोडा सकाळी 8 वाजता 8-8:30ला अपलोड होईल. नक्कीच तुम्ही बघा आणि बघत असेल तर लाईक करा. तर आपण आता मस्त फ्रेश झालो. हे बघा माझी गाडी वगैरे इथे लावली आहे. आता आपण कुठे चाललोय? आपला मनेश कपाळे, त्याला घ्यायला तिथून आपल्याला मांगेरावाला आणि हनुमान दादाच्या दर्शन घ्यायला जायचंय. तर कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. चला. तर मित्रांनो, आपण मनेश भाऊला घ्यायला तर चाललोय, पण त्याला काय माहिती नाही मी असं ब्लॉग वगैरे शूट करतोय. म्हणजे त्याला आवडतं असं काही नाहीये, पण त्याला असं अचानक नाही का ब्लॉग मध्ये घेतला तर नाही बंद कर त्याची आपण रिॲक्शन बघू. तो रिॲक्शन काय देतोय. तर चला, हे बघा इकडे मंगेरावाचं मंदिर आहे वरती. तर आपण इकडे चाललो. इकडे मनेश भाऊचं घर आहे. ही नदी नाही का इथं आपली. तर नदीवर पण माझे खूप ब्लॉग आलेले, जसं की पूर वगैरे आला होता त्याच्यावर पण माझे 2-3 ब्लॉग आहे. आणि आपण चाललोय आता मनेश भाऊला घ्यायला. हे मनेश भाऊच्या घरी जायचा रोड आहे नाही का. म्हणजे पहिले पलीकडून होता, पण त्यांनी कसं पाणी वगैरे येतं नदीला, पूर वगैरे येतो नाही का पावसाळ्यात, तर त्यामुळे त्यांनी रोड इकडून करून घेतलाय. तर आता मनेशला आपण फोन करू आणि मनेशची रिॲक्शन बघू. कॅमेरा ऑन करू आपण. त्याला येतं नाही का, त्याला आधी कॉल करतो मी, थांबा. तर मित्रांनो, मनेश भाऊ आलेला आहे, बघू शकता. मनेश भाऊचा फोन चालू होता माझ्यासोबत आता. हे बघा, हे मनेश भाऊचं घर, तिकडे मनेश भाऊची गाडी, आणि हा आहे मनेश भाऊ. हे बघा कसा आलाय आवरून बिरून. हे बघा, तुम्हाला म्हणलं होतं तो आल्या काहीतरी अडे चाळी करणार. हे बघा. तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे. हे बघू शकता मनेश भाऊ इथं. आणि हे आपलं आहे मांगेरावाचं मंदिर. हे बघू शकता. काही दिवसाने मांगेरावाची आहे यात्रा. म्हणजे किती अजून लईतले 25 दिवसांनी ते पण आपले ब्लॉग येणारच जत्राचे. आणि ह्यावेळेस मी कावडे जाणार आहे. तर जेवढं अलाउड असेल तेवढं मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे. जे अलाउड नाही ते नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे ते समजून घ्या. आणि हे बघा मनेश भाऊ. आता आम्ही शक्यतो नगरला गेलो तर ते पण शूट होईल ह्या ब्लॉगमध्ये. आणि कॉमेडी व्हिडिओ वगैरे काहीतरी शूट करू. तर मनेश बघा कसं दिसतोय. चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, बघू शकता गुड्डीताई रील स्टार. तुम्हाला माहित नसेल तर हिची आयडी यूट्यूबची आणि इंस्टाची कॅप्शन करतोय. तर ही पण रील स्टार आहे. रील बनवते खूप मस्त. हिचे रील खूप व्हायरल होतात. तर आपण हिचे म्हणजे काही व्हिडिओ काढायचे तर कॉमेडी आणि जसे तिचा कॉन्टेंट आहे त्या टाईप आपण व्हिडिओ काढायला आलेलो आहे. आणि मी आज तिच्या मोबाईलमध्ये शूट करतोय. हे बघा, तुम्हाला दोन्ही शाट दिसते. हा माझा मोबाईल आहे. तिच्याकडे 17 Pro Max आहे. जो मी कॉमेडी व्हिडिओ बनवला होता ना, हा तिचाच मोबाईल होता. तर बघू शकता ती पण दिसते, मी पण दिसतोय. आपण पण घेऊ. हे बघा किती भारी मोबाईल आहे. बघा क्वालिटी बघा कशी ती. म्हणजे मी पण दिसतोय, ती पण दिसते. बघा आता आम्ही दोघं पण दिसतोय. हे बघा इकडं. मित्रांनो, हे बघा आता मस्त आलोय आपण इथं. तर कुठं आलोय तुम्हाला मी मधला शूट दाखवला नाही. का दाखवला नाही? कारण की रस्त्याने धुळी, गॉगल पण आणला नव्हता. मनेश भाऊने आपल्या मधूनच उचललं. आपली गुड्डीताईचा शूट चालू होता, तुम्ही ते बघितलंय. आता आपण कॅफेमध्ये आलेलो आहे. मनेशचं काहीतरी थोडंसं काम आहे. तर काय काम आहे हे मला पण माहित नाही. आता आपण ते आतमध्ये गेले हे कॅफे. तर मनेश आतमध्ये तुम्हाला दाखवतो. बघा इथं मनेश आहे. तर बघू काय होतंय काय नाही. तेव्हा इथं मनेश आहे. मनेशचं काम चालू आहे. तर आपल्याला नगरला पण जायचं. मनेश आज खर्च करणार आहे. तर मित्रांनो, आता मनेश भाऊ आपल्या खर्च करू आले. हे बघा मस्त लस्सी वगैरे. तर बोल. खर्च करतो तुला मॅटर नाही उघडा आला पाहिजे. तर आमच्यासोबत एक मोठा विषय झाला, तो नाही सांगू शकत आम्ही काय झाला. तर आता मस्त आम्ही थांबलो होतो. लस्सी बिस्सी मागवली. म्हणलं थोडं थंड होऊ नाही का. आम्ही वेळेत मग थांबलेलो आहे खायला मस्त. आता जाऊ आपण घरी गेलो. मला काय काम आहे बघू. नंतर जाऊ गावात. तर कंटिन्यू करत राहा ब्लॉग. आता आपण आलेलो आहे जिम मध्ये आलोय आपण कॉमेडी व्हिडिओ शूट करायला. तर आज यश भाऊला पण आणलंय. आणि 2 बिल्डर बघा त्या तिकडे आहेत, ते जिम मारू राहिलेत. तर आपण पण जिम नाही मारणार, पण आपण कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे. आणि आपला ब्लॉग या जिम मध्येच आज एंड होणार आहे. तर ही आहे वॉरियर जिम. इथे मी ना पहिले 6 महिने जिम केली. 6 नाही 4 महिने जिम केली. मला म्हणजे तरी चांगलं म्हणजे माझ्या शरीरात प्रोग्रेस चांगली दिसली होती. पण काही कारणाने मग मला सोडावं लागली जिम. पण आता काही नाही येणार म्हणा, कारण की मित्रांनो टाइमच पुरत नाही. एडिटिंग वगैरे भरपूर काय असतं. हे बघा ही लेगची मशीन आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर आता आपण करू कॉमेडी व्हिडिओ सुरू.
पहिले लय मुलं यायची या टायमाला मित्रांनो, 6 वाजले. पण आता काय सध्या पब्लिक दिसत नाही. येईन आता 7 वाजेपर्यंत येईन. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग बघायला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.